आता देशातील शैक्षणिक संस्था होणार तंबाखूमुक्त। केंद्र सरकारने राज्यांना जारी केली मार्गदर्शक सूचना। देशातील शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने संयुक्तपणे देशातील सर्व राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। संपूर्ण देश तसेच केंद्रशासित प्रदेशात तंबाखूमुक्त नीतीचे पालन केले जावे असे या मार्गदर्शक सूचनेत म्हणण्यात आले आहे। केंद्राच्या आरोग्य आणि शिक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेत तंबाखू सेवनाचे मुलांवर तसेच तरुणांवर होणाऱ्या परिणामांबद्दल भाष्य करण्यात आले आहे। सरकारने जारी केलेल्या निवेदनात 2019 सालच्या एका सर्वेक्षणाचा उल्लेख करण्यात आला आहे। ग्लोबल यूथ टोबॅको सर्वेक्षण GYTS 2019 नुसार 13 ते 15 वयोगटातील साधारण 8.5% मुले ही वेगवेगळ्या माध्यमातून तंबाखूचे सेवन करतात। यात विशेष चिंतेची बाब म्हणजे दररोज साधारण 5,500 लहान मुलं तंबाखूचे सेवन करतात असे या निवेदनात म्हणण्यात आले आहे। साधारण 55% तरुणांना वयाच्या 20व्या वर्षाआधीच तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन लागते असेही सरकारने दिलेल्या सूचनेत म्हटले आहे। शैक्षणिक संस्थांच्या आवारात तंबाखूमुळे होणाऱ्या हानीबाबतची भित्तिचित्रे आणि इतर जागरूकता सामग्री प्रदर्शित केली जावी। शैक्षणिक संस्थांमध्ये दर 6 महिन्यांनी किमान एक तंबाखू विरोधी उपक्रम आयोजित करणे, टोबॅको मॉनिटरचे नामांकन तसेच त्यांची नावे, पदनाम आणि संपर्क क्रमांक फलकावर नमूद करणे आवश्यक आहे। शैक्षणिक संस्थांच्या आचारसंहितेत तंबाखू विरोधी मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणे, शैक्षणिक संस्थेच्या सीमाभिंत किंवा कुंपणाच्या बाह्य मर्यादेपासून 100 यार्ड क्षेत्र चिन्हांकित करणे, शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्डच्या आतील दुकानात कोणत्याही प्रकारची तंबाखू उत्पादने विकता येणार नाहीत अशा स्पष्ट सूचना आहेत। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा।